नमस्कार. लॉ विथ विधी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आपण या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा व बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे आपल्याला या चॅनलवर कायद्याविषयीचे नवनवीन व्हिडिओ अगदी सोप्या भाषेत पाहायला मिळतील. तर आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की वडिलोपार्जित संपत्ती म्हणजे काय आणि वडिलोपार्जित संपत्ती मध्ये प्रत्येकाचा किती वाटा असतो हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर पहिलं की पहिल्या काळात एकत्र कुटुंब पद्धती होत्या. त्यावेळेस त्या एकत्र कुटुंबात करता जो होता तो सर्व निर्णय घेत होता. पण आता एकत्र कुटुंब पद्धती ही संपुष्टात यायला लागली आहे. त्याच्यामुळे वडिलोपार्जित जमिनीत बहीण भावात किंवा मग वडिलांमध्ये मुलामध्ये किंवा मग आई मुलामध्ये हे वडिलोपार्जित जमिनीवरून भांडणं ही वाढणं चालू झालं. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की वडिलोपार्जित संपत्तीत मुलाचा किंवा मुलीचा किंवा मग वडिलोपार्जित संपत्तीत जे कुटुंबातील व्यक्ती आहेत त्यांचा किती वाटा असतो हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर आपण पहिल्यांदा पाहूयात की वडिलोपार्जित संपत्ती म्हणजे काय. आपल्या वडिलांकडून किंवा आजोबांकडून आपल्याला जी संपत्ती मिळालेली असते त्याला वडिलोपार्जित संपत्ती म्हणतात. किंवा मग गेल्या काही 4 पिढ्यांपासून जी संपत्ती वारसा हक्काने आपल्याला मिळत गेलेली आहे त्यालाही आपण वडिलोपार्जित संपत्ती असे म्हणतो. तर वडिलोपार्जित संपत्तीचे किती प्रकार आहेत. तर वडिलोपार्जित संपत्तीचे 2 प्रकार आहेत, जंगम आणि स्थावर. जंगम म्हणजे काय तर जी संपत्ती आपल्याला हलवता येते. म्हणजे काय, बँक अकाउंट असेल किंवा मग रोख रक्कम असेल किंवा मग मुदत ठेव असतील, शेअर्स असतील किंवा मग त्या माणसाचे सोने असेल, चांदी असेल, तर याला आपण जंगम वडिलोपार्जित संपत्ती असे म्हणतो. तर दुसरी आहे स्थावर वडिलोपार्जित संपत्ती. स्थावर म्हणजे जी संपत्ती आपल्याला हलवता येत नाही त्याला आपण स्थावर वडिलोपार्जित संपत्ती असे म्हणतो. म्हणजे उदाहरणार्थ काय, शेती, बिल्डिंग, एखाद्या सोसायटीमध्ये असलेला फ्लॅट, हे सगळे स्थावर वडिलोपार्जित संपत्तीमध्ये येतं. तर वडिलोपार्जित संपत्तीमध्ये आपल्याला हक्क केव्हापासून मिळतो. तर वडिलोपार्जित संपत्तीमध्ये आपल्याला हक्क आपल्या जन्मापासून आपला हक्क त्या वडिलोपार्जित संपत्तीमध्ये सुरू होतो. दुसरं आहे वडिलोपार्जित संपत्तीमध्ये किती पिढी हक्क सांगू शकते. म्हणजे आपली वडिलोपार्जित संपत्ती असेल तर आपल्यानंतरची किती पिढी या वडिलोपार्जित जमिनीवर हक्क सांगू शकते. तर जोपर्यंत अविभाजित वडिलोपार्जित संपत्ती आहे तोपर्यंत पुरुषांच्या 4 पिढ्या ह्या वडिलोपार्जित संपत्तीमध्ये दावा करू शकतात. म्हणजे जर ती वडिलोपार्जित संपत्ती ही डिव्हाइड केलेली नसेल, म्हणजे त्याचं विभाजन झालेलं नसेल, तर पुरुषांच्या 4 पिढ्या ह्या वडिलोपार्जित जमिनीवर दावा करू शकतात. पण ह्याच्यासाठी एक अट आहे की ती जमीन ही अविभाजितच असली पाहिजे. विभाजित असेल तर त्याच्यावर आपण दावा करू शकत नाही. अविभाजित मालमत्ता म्हणजे काय तर ज्या संपत्तीचं वाटप केलेलं नसतं त्या संपत्तीला आपण अविभाजित संपत्ती असे म्हणतो. वडिलोपार्जित संपत्तीचा कोणाचा किती वाटा असतो. वडिलोपार्जित जमिनीत मुलाचा किंवा मुलीचा किती वाटा असतो. तर वडिलोपार्जित संपत्तीमध्ये मुलीचा किंवा मुलाचा हा समान हिस्सा असतो. याला समान हिस्सा मिळतो. जर समजा एखाद्या माणसाला 3 मुली असतील व त्यांची वडिलोपार्जित जमीन असेल तर त्या 3ही मुलींना समान हिस्सा त्या वडिलोपार्जित जमिनीमध्ये मिळतो. अगदी जर एखाद्या माणसांना
जर एक मुलगा 2 मुली असतील किंवा मग 2 मुलं 1 मुलगी असेल तरीही त्यांना प्रत्येक मुलाला हा समान हिस्सा वडिलोपार्जित जमिनीमध्ये मिळतो. व ती मुलगी असो किंवा मुलगा असो, हे वडिलोपार्जित जमिनीमध्ये जेवढी मुलं असतील त्यांचा समान हिस्सा केला जातो, समान वाटप केलं जातं. तर वडिलोपार्जित संपत्तीमध्ये मुलीचा किती हक्क असतो? तर 2005च्या 2005मध्ये कायद्यात सुधारणा झाली. तर मुलाने आता 2005 नंतर मुलांएवढाच मुलींचा वडिलोपार्जित जमिनीमध्ये समान हिस्सा असतो. समजा मुलीचं जर लग्न झालं असेल तरीही एक समान वारसा हक्क असलेली मुलगी ही समान वारसा हक्क असलेलीच व्यक्ती असते. म्हणजे लग्न झालं असेल तरीही तिला वडिलोपार्जित जमिनीमध्ये समान हिस्सा मिळतो. वडिलोपार्जित संपत्तीतून एखाद्याला वगळले जाते का? तर वडिलोपार्जित जमिनीतून एखाद्या कुटुंबातील व्यक्तीला वगळले जात नाही. प्रत्येकाला वडिलोपार्जित जमिनीमध्ये समान हिस्सा असतो. वगळले तर हे इनलिगल आहे. तर आपण कुठल्याही व्यक्तीला वडिलोपार्जित जमिनीपासून वंचित ठेवू शकत नाही. तर वडिलोपार्जित संपत्तीमध्ये दावा करण्यासाठी कालावधी किती आहे? तर कालावधी हा वडिलोपार्जित संपत्तीमध्ये दावा करण्यासाठी 12 वर्ष हा कालावधी आहे. 12 वर्षाच्या जर वरतीच गेलं तर कोर्टामध्ये आपण दावा दाखल करून जर आपलं कारण हे सबळ असेल तर कोर्ट आपल्याला त्या ओव्हर जे पिरियड झालेलं आहे 12 वर्षाच्या वरती त्याच्यावर माफी देऊ शकते. पण त्याच्यासाठी सबळ कारण हवे. तर आणि जर समजा वडिलोपार्जित जमीन विकली असेल तर त्याच्यावर दावा करण्यासाठी किती कालावधी आहे? तर 3 वर्षाच्या आत आपण जी वडिलोपार्जित जमीन विकली गेलेली आहे त्याच्यावर आपण 3 वर्षाच्या आत दावा करू शकतो. वडिलोपार्जित जमीन वडील हे विकू शकतात का? विदाऊट परमिशन मुलांच्या किंवा मुलींच्या ते वडिलोपार्जित जमीन विकू शकतात का? तर नाही. वडिलांनाही मुलाची किंवा मुलीची वडिलोपार्जित जमीन विकताना ही परमिशन ही घ्यावीच लागते. कारण का वडिलोपार्जित जमिनीमध्ये प्रत्येकाचा समान हिस्सा असतो. जर समजा त्यांची सेल्फ फंड प्रॉपर्टी असेल तर त्याच्यामध्ये मुलगा किंवा मुलगी हिस्सा मागू शकतात का? तर नाही. त्यांची जर सेल्फ फंड प्रॉपर्टी असेल तर ते त्यांच्या मर्जीने कुणालाही देऊ शकतात. एखाद्या मुलीलाही देऊ शकतात किंवा मुलालाही देऊ शकतात. ते गिफ्ट करू शकतात किंवा मग त्यांचं विल असेल त्याच्यामध्ये मेन्शन करू शकतात की ते कोणाला देऊ शकतात. हे सर्वस्वी त्यांचा निर्णय असेल. आणि जर समजा ते मयत एखादा वडील किंवा आई हे मयत झाले आणि त्यांची जर सेल्फ फंड प्रॉपर्टी असेल तर आणि त्यांनी विलही केलेलं नसेल ही प्रॉपर्टी कोणाला द्यायची तर त्यावेळेस त्यांच्या पत्नीचा किंवा मुलीचा त्यावर हक्क असतो. आणि समजा आता जर नवीन रिलेशनशिपमध्ये जर मुलगा झालेला असेल, मुलगा किंवा मुलगी झाली, जन्मलेल्या मुलांना वडिलोपार्जित जमिनीमध्ये हक्क असतो का? तर हो, लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये झालेल्या मुलांना वडिलोपार्जित जमिनीमध्ये हक्क मिळतो. जून 2022मध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितले की ज्यावेळी पुरुष किंवा महिला दीर्घकाळ पती पत्नीसारखे राहतात त्यावेळेस त्यांना विवाह बंधनच मानलं जाईल. म्हणजे ज्यावेळेस पुरुष किंवा महिला बऱ्याच काळापासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असेल व त्याच्यातून त्यांना जर मुलगा झालेला असेल तर त्यांना विवाह बंधनच मानलं जाईल. त्याच्यामुळे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये जे मुलगा किंवा मुलगी झालेली आहे त्याला वारसा हक्क वडिलोपार्जित जमिनीमध्ये हक्क मिळू शकतो. तर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.